नाव घेण्याची तयारी होती। याचा अर्थ आता याला निकाल काय? तुमच्या बाजूने आहे का? हा? आता त्यांना एवढी खात्री आहे, ठाकरे गटाच्या त्यांना अरे थांब ना बोलू दे ना. हा बोलू दे म्हणजे काहीतरी आमदारांकडनं ठाकरे गटांच्या आमदारांकडनं मागणी होती की हा निकाल मॅनेज आहे आणि राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करावी, त्याच्यातनं सगळं सत्य बाहेर। जो बोलत असेल त्याची पण नार्को टेस्ट केली पाहिजे। मी तेच बोललो की माझ्या बाजूने झालंय की मग ते बरोबर आहे आणि माझ्या मनाच्या विरोधात झालंय की मग ते मॅनेज आहे। ही गोष्ट बरोबर नाही। आम्ही न्याय संस्थेवर जेव्हा आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतो तर आपल्या भारत देशाला किमान या न्याय संस्थेवर तरी आजच्या घडीला सगळ्यांचा विश्वास आहे आणि आपल्या राजकारणाच्या स्वार्थापोटी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं करणं ही गोष्ट बरोबर नाही। दादा जर आपल्या विरोधात हा निकाल जर गेला तर काय आपली पुढची भूमिका असू शकते, काय वाटतं? मला वाटतं की जो काही निर्णय होईल शेवटी आपल्याला तो स्वीकारावा लागतो। हो, कायद्याच्या चौकटीत तुम्हाला जे प्रावधान असतील त्या प्रावधानांचा वापर तुम्ही करू शकता, मग ही बाजू असू दे किंवा समोरची बाजू असू दे। या संदर्भातला सर्वस्वी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब करतील। दादा, मोदींच्या दौऱ्यावर शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडून बघा, शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरल्याचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे। असा काही विषय नाही। आता ही वस्तुस्थिती आहे की कांद्याच्या संदर्भात पर्टिक्युलर अगदी काही भावना शेतकरी बांधवांच्या आहेत, त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधलेला आहे। त्या शेतकरी बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी निश्चितपणे पोचवलेल्या आहेत। परंतु याचा अर्थ असा नाही की बाबा देशाचे प्रधानमंत्री महोदय येत आहेत। देशाचे प्रधानमंत्री हे आपलं सर्वोच्च मानबिंदू आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करणार आहोत। हो, त्याच्यामध्ये आणखी काय आपल्याला सुधारणा किंवा काही निर्णय अपेक्षित आहेत तर त्या भावना ऑलरेडी आम्ही त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत। शेतकऱ्यांना तुम्ही याबाबत काय आवाहन करणार, त्यांची नाराजी कशी दूर करणार? शेतकरी बांधवांना मी विनंती आवाहन करेन की आता पर्टिक्युलर ज्या काही आपल्या मागण्या सूचना आहेत त्या आम्ही ऑलरेडी वरिष्ठ पातळीपर्यंत नेलेल्या आहेत। त्याच्यातनं काय मार्ग निघेल त्याही दृष्टिकोनातून वरिष्ठ पातळीवरनं पण प्रयत्न सुरू आहेत। 22 तारखेला तुम्ही अयोध्येला चाललेत। उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येऊन काळाराम मंदिरात आरती करणारे, गंगा आरती करणार। मी काल पण गेलो होतो काळाराम मंदिरामध्ये, तिथल्या कॅम्पसमध्ये। कदाचित आपल्या चला आता तुम्ही विषयच काढला तर येथे प्रशासकीय मान्यतेचं पद, आता तुम्ही विषय घेतला तर पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा आपण तिकडे दर्शनाच्यासाठी गेलेलो तर स्थानिक पातळीवरच्या सर्व ट्रस्टी साधू महंतांनी सूचना केली होती की त्याचं जे काही ते मंदिर जे काही आहे त्याच्यातनं काही प्रमाणात तिकडे लिकेज होतात पाण्याचे आणि म्हणून त्याच्या पावसाळ्यामध्ये तर त्याच्या दुरुस्तीच्यासाठी जी काही मागणी होती तर त्याच्यासाठी 1,80,00,000 रुपयाचा निधी DPDCच्या माध्यमातून आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे, त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे 22 तारखेला काळाराम मंदिरात येऊन आरती करणारे। एकीकडे अयोध्येमध्ये रामलल्लाचा जल्लोष आहे, दुसरीकडे उद्धव ठाकरे अयोध्येला न जाता काळाराम मंदिरात येणार आहे। मी काही त्याच्यावर भाष्य करणार नाही, परंतु आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा तो क्षण असणार आहे। आणि प्रामुख्याने एक शिवसैनिक म्हणून जर मला विचाराल
तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे स्वप्न होते आणि नेहमी ते आपल्या भाषणांमधनं संवाद साधताना माननीय शिवसेना प्रमुख बोलायचे की जिथे प्रभू श्रीरामचंद्रांचं जन्मस्थळ आहे अयोध्या, त्या ठिकाणी भव्य दिव्य प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर झालं पाहिजे. मला वाटतं की त्याचं लोकार्पण संपन्न होणार आहे आणि म्हणून एक प्रकारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे. त्याच्यासोबतच त्यांचा दुसरा मुद्दा असायचा की काश्मीरमधलं 370 कलम हटवलं गेलं पाहिजे आणि या दोन्ही बाबींची पूर्तता भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण होत आहे आणि म्हणून शिवसैनिक म्हणून तर आम्हाला ज्याचा जास्तीचा आनंद आहे. दादा, पण तुम्ही म्हणताय का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं मंदिर व्हायचं,